या विंग तर्फे आज डॉक्टर उपेंद्र धगधगे सर आणि मी डॉक्टर रुचा गुजर तसेच आमचे सर्व सहकारी या विंग मध्ये असलेले सगळे पदाधिकारी सदस्य तसेच आपल्या स्टेटचे प्रेसिडेंट गिरीश वायचळ सर आणि स्टेटचे सेक्रेटरी विलास जुनागडे सर या सगळ्यांचं आणि असलेल्या सगळ्या पार्टिसिपंटचं पहिल्यांदा स्वागत करते आपल्या आजच्या सत्रामध्ये. आजच्या सत्राचे नाव आहे परदेशी शिक्षणाच्या संधी आणि मार्गदर्शन. या संदर्भात अक्षय स्टडी अब्रॉड नाशिक या संस्थेचे संचालक माननीय अमित गोरे सर आज आपल्यामध्ये आलेले आहेत आणि ते आपल्याला ह्या संदर्भातली माहिती आणि आपल्याला काही त्यांना विचारावंसं वाटले प्रश्न, आपल्या मनामध्ये काही कुतूहल असेल किंवा आपल्याला विचारावंसं वाटत असेल तर आपण त्यांना ते विचारू शकता आणि इन केस नंतर विचारावंसं वाटतं तर त्या संदर्भात पण ते आपल्याला कॉन्टॅक्ट देतील. सो अमित सर, मी आपलं पहिल्यांदा स्वागत करते आमच्या कार्यक्रमात आणि आपल्याला विनंती करते की आपण आपलं भाषण किंवा सेमिनार चालू करावा. थँक्यू मॅडम. इथे जमलेल्या सर्व भावसार अखिल भारतीय समाजाचे सर्व सदस्य, सर्व मान्यवर आणि सर्व पार्टिसिपंट्स यांचं मी स्वागत करतो आणि मला ही संधी मिळाल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद देतो. आज आपला जो टॉपिक आहे दॅट इज परदेशी शिक्षणाच्या संधी म्हणजे एज्युकेशन अपॉर्च्युनिटीज अब्रॉड. याच्यावर एक साधारणपणे 35 ते 40 मिनिटाचं एक छोटं प्रेझेंटेशन आम्ही देणार आहोत. प्रेझेंटेशन झाल्यानंतर कोणाला काही क्वेश्चन्स असतील याच्या संदर्भातले तर तुम्ही याच मीटिंगमध्ये किंवा याच झूम कॉलमध्ये ते विचारू शकता आणि त्याचंही मी उत्तर देईन. ह्याच्यानंतरही काही तुम्हाला क्वेश्चन्स आली तर काय करायचं त्याच्यासाठी सुद्धा लास्ट स्लाइडमध्ये आम्ही तुम्हाला ऑप्शन्स देऊ. तर हे पूर्ण प्रेझेंटेशन हे एका माहितीसाठी आम्ही इथे आपल्यासमोर आणलेलं आहे आणि परदेशात शिक्षणासाठी जाणं हे आजकाल खूप विद्यार्थ्यांचं ड्रीम असतं आणि ते ड्रीम पूर्ण करण्यासाठीची एक पहिली स्टेप म्हणून या आजच्या प्रेझेंटेशनकडे तुम्ही नक्की बघू शकता. तर सगळ्यांना गुड इव्हिनिंग आणि वी विल स्टार्ट विथ द स्मॉल प्रेझेंटेशन ऑन एज्युकेशन अपॉर्च्युनिटीज अब्रॉड. First, we will talk about the background. स्टडी अब्रॉड च्या कन्सेप्टची बॅकग्राऊंड आपण इथे आता बघणार आहोत. सगळ्यात पहिले की नक्की स्टडी अब्रॉडचा थॉट हा कसा निर्माण होतो. आपण सर्व लोक महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्रात तसेच इंडिया याला एक खूप मोठा इतिहास म्हणा, हेरिटेज म्हणा, लिनिएज म्हणा, खूप मोठा लिनिएज आहे अब्रॉडला शिकण्यासाठी जाण्याकरता. अगदी आपले भरपूर स्वातंत्र्य सैनिक किंवा आपल्या देशाचे फादर ऑफ नेशन महात्मा गांधीजी सुद्धा लंडनमध्ये जाऊन शिकून आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा भरपूर सारे आपले पॉलिटिकल किंवा विविध क्षेत्रातले मान्यवर सुद्धा अब्रॉडला जाऊन शिकून आलेले आहेत. त्यामुळे आपल्या देशाला एक खूप मोठी परंपरा आहे विदेशी शिक्षणासाठी जाण्याची. स्टुडंट्स आत्ताच्या जनरेशनचे जे आहेत ते खूप वेगवेगळ्या अकॅडमिक डिसिप्लिन्स मधून येतात आणि या वेगवेगळ्या अकॅडमिक डिसिप्लिन्स मधून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या काही अपेक्षा, आकांक्षा, ऍस्पिरेशन्स असतात. पूर्वीसारखा काळ आता राहिला नाही की 12वी किंवा एखादं ग्रॅज्युएशन डिग्री घेतली आणि मग एखादी नोकरी शोधली की आपण सेटल झालो, असं आता बिलकुल राहिलेलं नाही. तर अगदी 40-45 वर्षाच्या विद्यार्थ्यांना किंवा कॅन्डिडेट्सना सुद्धा परदेशामध्ये जाऊन आपल्याला काहीतरी करायचंय याची स्वतःची एस्पिरेशन्स असतात. आता खूप सारे विद्यार्थी त्यांच्याच घरातील किंवा त्यांच्याच नात्यातील खूप सारे पॅरेंट्स, खूप सारे स्टुडंट्स ते लोक बघत असतात. आपण त्याला सिनियर स्टुडंट्स किंवा रिलेटिव्ह असं म्हणतो आम्ही स्टडी अब्रॉड मध्ये. लोक मोटिवेट कसे होतात तर आपल्याच आजूबाजूच्या घरातून किंवा आपल्या नात्यातून कोणी फॉरेनला गेला असेल शिकायला तरी सुद्धा विद्यार्थी मोटिवेट होतात त्यांच्यापासून आणि त्यामुळेच नंबर ऑफ स्टुडंट्स अँड पॅरेंट्स इज ऑलवेज इन्क्रीजिंग
फॉर थिंकिंग अबाउट स्टडिंग अब्रॉड. गेल्या 10 वर्षामध्ये साधारणपणे स्टडी अब्रॉड मध्ये खूप मोठी ग्रोथ झालेली आहे. कोविडचा पिरियड सोडला, तो सुद्धा एक वर्ष 2 वर्षाचा पिरियड सोडला, तर देर इज अ कॉन्स्टंट इन्क्रीज इन द स्टडी अब्रॉड नंबर्स फ्रॉम इंडिया. आणि कोविड मध्ये सुद्धा देखील म्हणजे 2020 साली फक्त थोडा नंबर इफेक्ट झाला. 2021-22 आणि स्पेशली लास्ट इयर 23 ला ट्रिमेंडस नंबर ऑफ स्टुडंट्स अब्रॉडला गेले. म्हणजे जे कोविडच्या इयरला जाऊ शकले नव्हते ते सुद्धा, त्यातले बरेच विद्यार्थी सुद्धा अब्रॉडला गेले. तर ही बॅकग्राऊंड आता जी निर्माण झालेली आहे त्या बॅकग्राऊंडमुळे स्टडिंग अब्रॉडचे नंबर वाढतायत. तर एखादा विद्यार्थी जर का 12वी मध्ये सध्या असेल किंवा त्याचं इंजिनिअरिंग चालू असेल, मेडिसिन चालू असेल, फार्मसी असेल, बायोटेक्नॉलॉजी, सायकोलॉजी, सोशियोलॉजी, कुठल्याही डिग्रीमध्ये अथवा इव्हन 11वी-12वी मध्ये विद्यार्थी असेल तर तो स्टडी अब्रॉडचा विचार आता करू लागलेला आहे. तर आता पुढच्या स्लाइड मध्ये आपण हे बघूया की पॉप्युलर स्टडी ऑप्शन्स कुठले आहेत स्टडिंग अब्रॉडला जाण्यासाठी. इंडियामधून तरी सध्या मास्टर्स म्हणजे बॅचलर्स डिग्री इंडियात कंप्लीट करून मास्टर्सला जाणे हे सगळ्यात पॉप्युलर ऑप्शन मानला जातो. म्हणजे 90% पेक्षा जास्त विद्यार्थी स्टडिंग अब्रॉडला मास्टर्स डिग्रीसाठी जातात. त्याच्या खालोखाल पीएचडी म्हणजे डॉक्टरेट स्टडीजसाठी विद्यार्थी जातात, एमबीए, काही विद्यार्थी शॉर्ट कोर्सेस म्हणजे पीजी डिप्लोमा, ग्रॅज्युएट डिप्लोमा अशा कोर्सेसना देखील विद्यार्थी काही कंट्रीजमध्ये ऑप्ट करतात. आणि सगळ्यात शेवटचा जो कंटेंट आहे किंवा आयटम आहे तो म्हणजे बॅचलर्स डिग्री. हे इन्क्रीजिंगली वाढणारं पॉप्युलेशन भारतामधून सध्या आहे की बॅचलर्स डिग्री इंडियात न करता बॅचलर्स डिग्री अब्रॉडला करायची. ही कन्सेप्ट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता रुजू झालेली आहे आणि त्याचे विद्यार्थी सुद्धा खूप वाढत आहेत. साधारणपणे 5 ते 6% विद्यार्थी 2010 साली जात होते, आता ते जवळ प्रमाण 10% विद्यार्थी, म्हणजे 100 विद्यार्थी अब्रॉडला गेले 10 विद्यार्थी बॅचलर्सला जात आहेत. तर हे सगळे पॉप्युलर स्टडी ऑप्शन्स किंवा हे सगळे पॉप्युलर डिग्रीज आपण ज्याला म्हणू त्यासाठी विद्यार्थी अब्रॉडला जातात. मास्टर्स डिग्रीचे टायटल्स वेगळे असू शकतात. जसं काही ठिकाणी एमएससी असतं युके मध्ये वगैरे, युरोपमध्ये. ऑस्ट्रेलियामध्ये काही ठिकाणी एमई आहे, युके मध्ये पण एमई दिलं जातं, युएस मध्ये प्रेडॉमिनंटली एमएस डिग्री मिळते. तसंच बॅचलर्स डिग्रीसाठी बीएस, बीएससी, बीई जसे टायटल्स विल डिफर, बट इट विल बी अ बॅचलर्स डिग्री और अ मास्टर्स डिग्री और अ पीएचडी, दॅट इज अ डॉक्टरेट डिग्री. हे झाले पॉप्युलर स्टडी ऑप्शन्स. आता आपण पॉप्युलर फील्ड्स बघू ज्यामध्ये विद्यार्थी स्टडिंग अब्रॉड साठी जाण्याचा विचार करतात. इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स, बिझनेस मॅनेजमेंट, आर्किटेक्चर अँड डिझाईन, लाईफ सायन्सेस म्हणजे बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी वगैरे, फिजिकल सायन्सेस, फिजिक्स असेल, एस्ट्रॉनॉमी, फिजिक्स एक्सेट्रा, केमिस्ट्री एक्सेट्रा, पब्लिक हेल्थ, हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन आणि सगळे एरिया, हेल्थ इन्फॉर्मेटिक्स वगैरे, इकॉनॉमिक्स, सायकोलॉजी, लॉ अँड देन अदर्स असं आम्ही लिहिलेलं आहे. म्हणजे अदर्स म्हणजे मग बाकी उरलेले सगळे स्टुडंट्स, त्यांचं प्रमाण कमी असतं तरी देर आर स्टुडंट्स थिंकिंग फ्रॉम अदर डिसिप्लिन्स एज वेल. नर्सिंग आहे त्याच्यामध्ये, आम्ही आता इथे विसरलो ना, नर्सिंगचे विद्यार्थी पण खूप अब्रॉडला जातात. सो दीज आर द पॉप्युलर फील्ड्स इन विच स्टुडंट्स गो अब्रॉड फॉर स्टडीज. इंडियामधून अब्रॉडला जाणाऱ्यांमध्ये पहिले 3 जे ऑप्शन्स आहेत म्हणजे इंजिनिअरिंग ऑल ब्रँचेस, कम्प्युटर सायन्स आणि बिझनेस मॅनेजमेंट, ह्याचं प्रमाण 90% वर आहे. म्हणजे विद्यार्थी बॅचलर स्टडीला विचार करत असेल 12वी नंतर तरी ही और शी विल थिंकिंग दिस, आणि विद्यार्थी जर का मास्टर्सला विचार करत असेल तरी दे विल थिंक इन दिस डिसिप्लिन. आता या सगळ्या ब्रॉड ब्रँचेस आहेत. म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये कमीत कमी 50-60 प्रकारच्या इंजिनिअरिंग डिग्रीज आहेत. आपल्याला साधारणपणे इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, सिव्हिल या डिग्री, मेकॅनिकल या डिग्री माहिती असतात. पण मग तिथे अजून वेगवेगळ्या प्रकारच्या इंजिनिअरिंग डिग्रीज अवेलेबल आहेत. सिस्टम्स इंजिनिअरिंग, न्यूक्लिअर इंजिनिअरिंग, पॉवर इंजिनिअरिंग, बायोमेडिकल इंजिनिअरिंग. सो देर आर लॉट ऑफ इंजिनिअरिंग इन विच स्टुडंट्स गो.
कम्प्युटर सायन्स म्हणजे आपण प्लेन कम्प्युटर सायन्स म्हणतो, पण त्याच्यामध्ये पण खूप सारे डिसिप्लिन्स, कम्प्युटर सायन्स बरोबर डेटा सायन्स झालं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, ह्युमन कम्प्युटर इंटरॅक्शन, HCI, असे खूप सारे ऑप्शन्स अँड कोर्सेस दे आर अवेलेबल. बिझनेस मॅनेजमेंट खूप पॉप्युलर ऑप्शन आहे आणि कुठल्याही डिसिप्लिनचा विद्यार्थी जाऊ शकतो बिझनेस मॅनेजमेंटला. त्याच्यामध्ये MBA हे इंडियामध्ये पॉप्युलर आहे, पण अब्रॉडला MBA पेक्षा विद्यार्थी स्पेसिफिक बिझनेस मॅनेजमेंट एरियामध्ये जातात. सो द एरियाज लाईक क्वांटिटेटिव्ह फायनान्स, एरियाज लाईक एंटरप्रेन्योरशिप मॅनेजमेंट आर ऑल्सो गेटिंग हायली पॉप्युलर इन दोज फील्ड्स किंवा इन दोज एरियाज. ऑब्विसली मग खालचे फील्ड्स, त्याच्यामध्ये लाईफ सायन्सेस मध्ये विद्यार्थ्यांचं प्रमाण खूप वाढतंय. बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक्स. प्युअर सायन्स मध्ये, फिजिक्स मध्ये, म्हणजे फिजिक्स असेल, ऍस्ट्रोफिजिक्स, ऍस्ट्रॉनॉमी मध्ये खूप सारे विद्यार्थी दे आर थिंकिंग अबाउट इट. So these are the popular fields in which students are thinking of getting into bachelor's, master's or PhD abroad. Some disciplines like computer science झालं किंवा बिझनेस मॅनेजमेंट झालं, याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा सुद्धा अवेलेबल आहेत. सो पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राम्स आर ऑफ शॉर्टर ड्युरेशन. 8 months असतो कॅनडामध्ये, UK मध्ये पण 8 months असतो, सिंगापूर, दुबई, इथे सुद्धा साधारणपणे यू गेट इट फॉर 1 less than a year. सो हे पॉप्युलर फील्ड्स नक्कीच आपल्यासाठी आहेत. आणि या पॉप्युलर फील्डच्या व्यतिरिक्त सुद्धा वी गेट स्टुडंट्स कमिंग अँड आस्किंग फॉर डिफरंट कोर्सेस, लाईक वाईन टेक्नॉलॉजीला विद्यार्थी विचारतात, फॅशन डिझाईनला विचारतात. सो स्टुडंट्स आर आस्किंग फॉर वे डिफरंट कोर्सेस, ते मी अदर्स मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तर अशा पॉप्युलर फील्ड्स मध्ये स्टुडंट्स कॅन गो फॉर स्टडिंग अब्रॉड अँड परस्यू डिग्रीज ओव्हर देअर. आता सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन ऑफ द एंटायर प्रेझेंटेशन, दॅट इज व्हाय one should go and studying abroad. There are very good institutions in our country. We are very good in education. Rather, we are best in education because our education system is considered to be one of the best in the world. So why one should think of studying abroad? हा महत्वाचा मुद्दा आहे. बहुतांश विद्यार्थ्यांचं एक प्रायमरी ओपिनियन असतं की वी वॉन्ट टू गेट लॉट ऑफ मनी, वी वॉन्ट टू गेट गुड सॅलरीज. पण ऍज अ काउन्सिलर in the field, we always believe that earning money or earning good salary should not be the only factor, or it's not a major factor for studying abroad. Studying abroad चा विचार करताना तुम्हाला तिकडे वेगळं काय मिळणार आहे than what you can get in our nation, याचा विचार आपण केला पाहिजे. सगळ्यात पहिले एक्सपोजर टू द लेटेस्ट टेक्नॉलॉजी. काही फील्ड्स असे आहेत की जे त्या पर्टिक्युलर देशामध्ये खूप चांगल्या पद्धतीने ऍडव्हान्समेंट त्यांची झालेली आहेत. जसं सायन्स टेक्नॉलॉजी, कम्प्युटर टेक्नॉलॉजी US मध्ये खूप डेव्हलप्ड आहे. फॅशन टेक्नॉलॉजी इटलीमध्ये खूप डेव्हलप्ड आहे. बिझनेस मॅनेजमेंटचे सगळे नवीन प्रिन्सिपल्स UK असेल किंवा ऑस्ट्रेलिया असेल, इथे चांगले डेव्हलप केले. ऍस्ट्रॉनॉमी सारखे कोर्सेस, ऍस्ट्रॉनॉमी किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग, हे कोर्सेस US मध्ये खूप चांगल्या पद्धतीने शिकता येतात. So you get exposed to latest technology in every field, and hence you can think of studying abroad. Second is excellent infrastructure and facilities, especially if you are planning to do your research. You get a best infrastructure in foreign countries. तिसरा जो फॅक्टर आहे, that is global compatibility. हा तुम्हाला फॉरेन एज्युकेशन नेच मिळणार. कारण जर का इफ यू continue your education in India, you will have most of the Indian students in your classroom. खूप रेअर आहे की इंडियामध्ये तुमच्या वर्गामध्ये 30-40 देशातले मुलं येऊन शिकतील. That is not possible even if you study in IITs, IIMs. Most of the students, they come from India or nearby nations. But countries, developed nations like US, Australia, Canada, Germany, they attract students from all over the world.
सो तुमच्या वर्गामध्ये, तुमच्या क्लासमध्ये यू विल गेट द बेस्ट डायव्हर्सिटी इन टर्म्स ऑफ cultures, in terms of nations, in terms of race, religions. So you get the diverse population to study in, and that we think is the essence of studying abroad, that you will never get in our country if you continue studying here. Obviously, apart from that, you also get an employment opportunities too, because you are globally employable after studying. जर का तुमच्याकडे खूप चांगलं एज्युकेशन इंडियामधून केलेलं आहे, तुमची चांगली मास्टर्स डिग्री झालेली आहे, तरी अब्रॉडला तुम्हाला नोकरीला जाणं थोडं डिफिकल्ट असतं, आणि जरी नोकरी मिळाली तरी विजा डिफिकल्ट होतो. स्टडिंग अब्रॉडच्या माध्यमातून तुम्हाला फक्त स्टडी नाही, त्याच्यानंतर तुम्हाला वर्क विजा पण प्रोव्हाइड केला जातो त्या देशाकडून. सो यू कॅन इझिली वर्क. सो एखाद्या व्यक्तीचं ड्रीम असेल की मला जर्मनीला जॉब करायचा आहे, किंवा मला ऑस्ट्रेलियाला जॉब करायचा आहे, किंवा युकेला जॉब करायचा आहे, किंवा युएसला जॉब करायचा आहे, तर त्याचे सगळे चांगले क्वालिफिकेशन्स इंडियामधले बघून त्याला एखादी कंपनी जॉब देईल सुद्धा. पण तो तिकडे जाणार कसा, त्याला विजा मिळणार कसा? बिकॉज तुम्हाला युएसला जॉब करायचा असेल तर तुम्हाला H1B विजा किंवा L1 विजा लागतो. सो इफ एनीबडी हॅज एनी क्वेश्चन्स, वी विल टेक द क्वेश्चन्स एट लास्ट. ओके. सो इफ तुम्हाला विजा मिळणं डिफिकल्ट पडतं, आय एम नॉट सेइंग इट्स इम्पॉसिबल, but sometimes it's difficult also to get visa for work. So if you go to US, you study there, तुम्हाला पुढे विजा मिळतो up to 3 years if your course is science course or science technology engineering management course, STEM course. तुम्हाला कुठलाही H1 विजा लागत नाही पुढे 3 वर्ष जॉब करण्यासाठी. युके मध्ये 2 वर्ष, ऑस्ट्रेलियामध्ये 5 वर्ष, जर्मनीमध्ये 2 वर्ष. यू गेट अ वर्क विजा टू स्टे देअर इन द कंट्री, अँड दॅट इज अन एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज यू गेट because you are studied in that country. त्याच्यानंतर मिसलेनियस करिअर ऑप्शन्स तुम्हाला शोधायचे असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आय हॅव स्टुडंट्स दोज हू हॅव स्टडीड मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड नाउ वर्किंग इन बँक्स इन अमेरिका or banks in Canada. So if you want to diversify into something else, you can think about going abroad. तुम्हाला रिसर्च असेल, अकॅडमिक्स असतील, इंडस्ट्रीज सगळ्या प्रकारच्या असतील, you are definitely employable. And last we say, you get a stable career and high pays. High pays तुम्हाला मिळणार आहे, पण तुमचे एक्सपेन्सेस पण हाय असणार आहेत. सो डोंट इमॅजिन की अमेरिकेत जाऊन एक $5,000 महिन्याला मिळाले की आय विल गुड अमाउंट ऑफ मनी. दॅट इज नॉट अ गुड अमाउंट ऑफ मनी. You have to spend $4,000 also. Rather, you have to pay 30% taxes immediately, and remaining amount तुम्हाला खर्च खूप होतो. But yes, definitely, if you want a stable career, lifestyle and all, so you can think in that direction as well. So overall, studying abroad चा विचार करताना खूप लोकांच्या डोक्यात फॅन्सीज असतात वेगवेगळ्या प्रकारच्या. त्या फॅन्सीज बाजूला ठेवून जर का त्याचा विचार केला तर स्टडिंग अब्रॉड कॅन बी अ लुक्रेटिव्ह ऑप्शन और कॅन बी अ गुड ऑप्शन. म्हणजे स्टडिंग अब्रॉडला जाताना आपल्याला नक्की काय करायचंय, आपल्याला काय मिळणार आहे त्या अब्रॉड शिक्षणातून, आणि त्याचा आपण फायदा त्या देशात किंवा परत आपल्या इंडियामध्ये कसा करू शकतो, ह्याचा विचार करून आपण स्टडिंग अब्रॉडला गेलो तर वी विल बी मोर सक्सेसफुल रादर दॅन कीपिंग समथिंग, सम फ्लॉवरी पिक्चर और एखादा असं खूप वेगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून अब्रॉडला जाणं कॅन बी रिस्की. So these are the reasons for studying abroad. याच्या व्यतिरिक्त भरपूर सारे reasons, if you Google it out, you will get like studying abroad ला हे मिळतं, ते मिळतं, असं आहे तसं आहे वगैरे वगैरे. So obviously studying abroad is definitely a good opportunity. तुम्हाला खूप चांगली संधी म्हणजे त्याच्यात उपलब्ध होणार आहे. So you are basically paying for it. You are basically investing your money for getting that opportunity. So you should be careful while opting for that. And over here, people like us, counselors like us, can play a very important role for you. That is, we call as a decision making. तो डिसिजन होणं खूप गरजेचं आहे की यस, अ स्टुडंट इज गोइंग अब्रॉड. तो डिसिजन घेत असताना तुम्हाला सगळ्या गोष्टींचा विचार करून तो डिसिजन घेतला पाहिजे, विच विल बी अ लॅटर पार्ट ऑफ द प्रेझेंटेशन. ॲट द एंड त्याच्यावरच्या स्लाइड्स मी तुम्हाला सांगेन की हाऊ यू मेक अ डिसिजन ऑफ गोइंग अब्रॉड और वेदर इट्स परफेक्ट फॉर यू. ओके. So this is about studying abroad. Now आपण country wise एक randomly options बघूया.
US सगळ्यात पॉप्युलर आहे. अमेरिका इज अ पॉप्युलर डेस्टिनेशन. इस्पेशली पॉप्युलर एरियाज आहेत इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ॲज वेल एज सायन्स. म्हणजे सगळे स्टुडंट दोज हू आर वॉन्ट टू गो फॉर बायोटेक्नॉलॉजी असेल, इंजिनिअरिंग, कम्प्युटर्स, डेटा सायन्स, त्याच्यासाठी US इज कन्सिडर्ड टू बी द हेवन. Heaven in the terms, the job prospects are very high. After you finish education, you get almost 3 years to stay back period there. त्यामुळे तुम्हाला US मध्ये नोकरी मिळणं, नोकरी करणं बऱ्यापैकी इझी जातं, प्रोव्हाइडेड यू आर अ गुड स्टुडंट. सेकंड डेस्टिनेशन विच इज पॉप्युलर फ्रॉम इंडिया इज UK. कारण UK मध्ये बिझनेस मॅनेजमेंटच्या कोर्सना तोड नाही. द वे दे टीच बिझनेस अँड मॅनेजमेंट, द एंटायर वर्ल्ड, जस्ट सी हाऊ UK पीपल दे टीच बिझनेस अँड मॅनेजमेंट. दे आर ग्रेट इन दिस. सो बिझनेस मॅनेजमेंटचे कोणतेही प्रोग्राम तुम्ही करू शकता. त्याच्यात व्यतिरिक्त मग सायन्सचे, टेक्नॉलॉजीचे प्रोग्राम सुद्धा विद्यार्थी UK मध्ये करतात. देन कॅनडा, which is highly popular from India, but from Maharashtra or from South India, it is not that popular destination. पण कॅनडा तुम्ही पंजाब साइडला बघाल, पंजाब, दिल्ली, हरियाणा, अप टू गुजरात, कॅनडा इज व्हेरी पॉप्युलर. इट्स नंबर 1 इन दोज कंट्री, दोज स्टेट्स. कॅनडाचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज म्हणजे सेटलमेंट. यू कॅन इझिली गेट सेटल डाऊन इन द कंट्री आफ्टर यू फिनिश द एज्युकेशन. तिथे पॉप्युलर कोर्सेस ऑब्व्हियसली अॅनिमेशन आणि हॉस्पिटॅलिटीचे आहेत. तुम्हाला कॅनडामध्ये अॅनिमेशन जे शिकायला मिळेल ते तुम्हाला US मध्ये किंवा कुठल्या देशामध्ये शिकायला मिळणार नाही. सो अॅनिमेशन स्टुडंट, कॅनडा इज हेवन फॉर यू. आता लेटेस्ट एक कंट्री गेले 2, 3, 4, 5 वर्षामध्ये पुढे आलेली आहे, दॅट इज आयर्लंड. त्याचं रिझन आहे डब्लिन. त्याची कॅपिटल जी आहे तिथे IT आणि फार्मसी आणि फायनान्सचा हब आहे. त्यामुळे जॉब प्रॉस्पेक्ट्स आर व्हेरी हाय इन दॅट कंट्री आणि कंट्री खूप इकॉनॉमिकल आहे शिकण्यासाठी. सो पीपल आर गोइंग टू आयर्लंड. जर्मनी, व्हेरी पॉप्युलर नेशन, especially for manufacturing technology, biotechnology, biosciences, very popular destination. पण टफ आहे जर्मनीला जाणं. जर्मनी इज कॉम्पिटिटिव्ह प्लेस. इट्स नॉट व्हेरी इझी टू गेट इन जर्मन युनिव्हर्सिटीज. देन ऑस्ट्रेलिया, सेम लाईक कॅनडा. कॅनडा जसं मायग्रेशनसाठी इझी आहे तसं ऑस्ट्रेलिया पण मायग्रेशनसाठी इझी आहे. पण कॅनडाचं एज्युकेशन थोडं चीपर आहे किंवा इकॉनॉमिकल आहे. ऑस्ट्रेलिया इज एक्सपेन्सिव्ह ऑन एज्युकेशन आणि 2 वर्षाचा प्रोग्राम करावा लागतो ऑस्ट्रेलियात मास्टर्स डिग्रीचा. त्याच्यानंतर एशियन कंट्रीज लाईक सिंगापूर, UAE, दुबई आर ऑल्सो व्हेरी पॉप्युलर, गेटिंग पॉप्युलॅरिटी. आता हे एवढेच देश नाही आहेत की जिथे आपल्याला अब्रॉडला जाता येईल शिकायला. यू आर लॉट ऑफ अदर युरोपियन नेशन्स स्पेशली की म्हणजे टाकले नाही. जसं फ्रान्स इज गेटिंग पॉप्युलॅरिटी, स्वीडन, नेदरलँड्स, इटली, स्वित्झर्लंड, हे युरोपियन नेशन सुद्धा आता पॉप्युलर व्हायला लागलेले आहे. सो मे बी नेक्स्ट डिकेड, पुढचे 10 वर्ष इज फॉर युरोपियन नेशन्स ऑल्सो. तर युरोपियन नेशन्स मध्ये सुद्धा जाण्याची संख्या वाढत जाईल. आता खूप विद्यार्थी जात नाहीत युरोपियन नेशन्स मध्ये, पण तरी संख्या वाढायला लागलेली आहे. जसं साधारणपणे 22 years बॅक व्हेन आय स्टार्टेड और आय केम इन दिस फील्ड ऑफ स्टडिंग अब्रॉड, लोक फक्त US आणि UK ला जायचे स्टुडंट्स. US UK सोडून दुसरं काही नसायचं. मला पहिल्या 3-4 वर्षामध्ये कोणी US आणि UK सोडून कुठल्या देशाबद्दल विचारलं सुद्धा नाही. आय रिमेंबर 2007 साली माझा एक स्टुडंट जर्मनीला गेला होता. कुलकर्णीचं सरनेम रोहित कुलकर्णी. 2007 ला मी पहिला स्टुडंट जर्मनीला जाताना बघितला शिकायला. तो पण त्याचे वडील पॉशमध्ये होते वगैरे वगैरे, त्याची बॅकग्राऊंड जर्मनीची होती. तसंच ऑस्ट्रेलियाला वगैरे विद्यार्थी 2010 सालापर्यंत जात नव्हते. सो दीज ऑल नेशन्स हॅव कम अप इन स्टडिंग अब्रॉड अँड दे हॅव बिकम पॉप्युलर. तसंच युरोप नेशन सुद्धा आता पॉप्युलर होणार आहेत किंवा होत आहेत. सो यू कॅन डेफिनेटली थिंक ऑफ युरोपियन नेशन्स एज वेल. कारण समहाऊ US असेल, UK असेल, कॅनडा असेल किंवा ऑस्ट्रेलिया, हे जे पॉप्युलर देश आहेत ह्याच्यात तरी कुठेतरी कॉम्पिटिशन वाढतीये, सॅच्युरेशन वाढतंय. त्यामुळे लोकांना आता काहीतरी नवीन हवं आहे. दे वॉन्ट समथिंग एल्स. काहीतरी वेगळ्या देशात जाऊ आम्ही, वेगळं काहीतरी करू. तसं आयर्लंड गेल्या 4-5 वर्षामध्ये पुढे आलं. पण काय झालेलं आहे, तो देश छोटा आहे. आयर्लंड हा देश छोटा आहे, त्यामुळे तिथे लिमिटेशन्स आहेत. डेफिनेटली मोर अँड मोर डेस्टिनेशन्स वर सुद्धा तुम्ही मार्गदर्शन घ्याल येत्या काही वर्षामध्ये. पण स्टील अजून सुद्धा क्रेज जी आहे ती US चीच आहे, UK चीच आहे. आणि मोर अँड मोर नंबर ऑफ स्टुडंट्स आर गोइंग देअर ओनली फॉर द स्टडीज अँड यू ऑल विल मोस्ट प्रोबेबली गो देअर ओनली फॉर युअर स्टडीज, which is now we will go ahead
and look at funding your education, cost factor involved. पॅरेंट्सच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि इव्हन स्टुडंटच्या दृष्टिकोनातून पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा की अब्रॉड एज्युकेशनला जाण्यासाठी फंडिंग कुठून आणायचं किंवा कसे पैसे खर्च करायचे, किती पैसे लागतील. तर सगळ्यात पहिले म्हणजे स्टडिंग अब्रॉड हे खूप एक्सपेन्सिव्ह अफेअर आहे का, वेदर इट्स अन एक्सपेन्सिव्ह थिंग. म्हणजे फक्त खूप श्रीमंत लोक किंवा ज्यांच्याकडे गाडी बंगला नोकर चाकर खूप साऱ्या इंडस्ट्रीज वगैरे आहेत, करोडो रुपये आहेत, ते लोकच अब्रॉडला जातात का, त्यांनीच जायला पाहिजे का. तर इंडियामधून साधारणपणे दरवर्षी 8 लाख लोक फॉरेनला जातात साधारणपणे. ओके, 8 लाख स्टुडंट्स. सो डेफिनेटली एवढे श्रीमंत लोक इंडियात नाही आहेत, एवढी श्रीमंत घरं नाही आहेत की करोडोपती 8 लाख नाही आहेत डेफिनेटली. So people from middle class families are also going abroad. Rather more numbers is from middle class families only. कारण जे खूप श्रीमंत लोक आहेत ते सेटल असतं सगळं त्यांच्या मुलांसाठी बिझनेस किंवा सगळ्या गोष्टी, त्यामुळे त्यांना गरज नाही काही फॉरेनला जाऊन करिअर बनवण्याची. त्यामुळे मिडल क्लास पीपल आर दी मोस्ट नंबर ऑफ पीपल दोज हू आर सेंडिंग देअर चिल्ड्रन अब्रॉड. आता गेल्या 2-3 वर्षामध्ये मी अंडर ग्रॅडला सुद्धा खूप मिडल क्लास फॅमिलीतली मुलं पाठवले की ज्यांच्या आई वडिलांचा इन्कम 8-10 लाख रुपीज पर इयर होतं. सो दिल दो स्टुडंट्स असो वेन फॉर अन अंडर ग्रॅड स्टडीज की वर्षाला 20 लाख रुपये खर्च यायला पाहिजे. म्हणजे 70-80 लाख रुपये चं बजेट अंडर ग्रॅड एज्युकेशनला सुद्धा मिडल क्लास फॅमिली बघितलेलं आहे. आणि पोस्ट ग्रॅज्युएशनात लोक बिंदास पैसे खर्च करतात कारण इट्स अराउंड 40 lakhs 35 lakhs आणि दॅट टू इझिली स्टुडंट 2 वर्षानंतर कमाई सुरू होते वगैरे वगैरे. आता हे फंडिंग ऑप्शन्स आहेत, स्पेशली इफ फायनान्शियल सिच्युएशन इज नॉट व्हेरी स्ट्रॉंग अँड स्टील स्टुडंट वॉन्ट्स टू गो अब्रॉड. then student should focus on international student scholarship or research and teaching assistantships. या दोन गोष्टींमध्ये स्टुडंटने डेफिनेटली बघायला पाहिजे. या दोन गोष्टी त्याला मिळाल्या नाही तर ऑब्विसली अ पार्ट टाइम जॉब. पार्ट टाइम जॉब इन कंट्रीज लाईक UK, ऑस्ट्रेलिया तुम्हाला तुमचा लिव्हिंग एक्सपेन्सेस सपोर्ट करतो किंवा रादर पूर्ण लिव्हिंग एक्सपेन्सेस तुम्ही ऑस्ट्रेलिया असेल UK असेल तुम्ही स्वतःचा लिव्हिंग एक्सपेन्स स्वतः कमवू शकता. दॅट इज पॉसिबल अँड दॅट इज डन बाय मोस्ट ऑफ द स्टुडंट्स. बहुतांश स्टुडंट्स ते करताना सुद्धा दिसतात आम्हाला. सो हे जेव्हा पॉसिबल होईल, जेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट माहिती आहे की करायचंय कसं आणि हाऊ यू डू दॅट थिंग वन्स यू गो देअर इन दॅट कंट्री. त्याच्यानंतर बँक लोन्स फ्रॉम इंडिया अँड अब्रॉड. जसं घर घेण्यासाठी किंवा कार्स घेण्यासाठी वगैरे लोक लोन्स काढतात, तसंच अब्रॉड एज्युकेशनसाठी सुद्धा बहुतांश लोक लोन काढतात, स्टुडंट्स लोन काढतात. खूप चांगल्या स्कीम बँकांच्या आहेत. हाऊसिंग लोन किंवा कार लोन आणि स्टुडंट लोन मधला मेजर फरक हा असतो की हाऊसिंग लोन लगेच सुरू होतं, त्याचे EMI जे असतात ते लगेच सुरू होतात, पण एज्युकेशन लोनचे EMI आफ्टर यू फिनिश एज्युकेशन 6 months नंतर चालू होतात. त्यामुळे तुम्हाला पैसे एवढे दिवस तो वापरायला मिळतो. त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या स्कीम्स मध्ये इंटरेस्ट रेट पॅरेंट्स कडून घेतला, स्पेशली इट्स नॅशनलाइज बँकची प्रपोजल असेल तर यू हॅव टू पे द इंटरेस्ट रेट्स. बट स्टील देर आर ऑप्शन्स वेअर तुम्ही इंटरेस्ट रेट पण पे नाही करणार, म्हणजे कम्प्लीट लोन स्टुडंटच घेईल आणि कम्प्लीट लोन स्टुडंटच पे करेल. बट देन फायनली इट्स अ लायबिलिटी. तुमची लायबिलिटी क्रिएट होते आणि जर का तुमचं पुढे करिअर चांगलं सेट नाही होऊ शकलं बिकॉज ऑफ सम रिझन्स तर डेफिनेटली ते पेनफुल होऊ शकतं. त्यामुळे लोन्स घेताना सुद्धा विचार करून लोन्स घ्यायला पाहिजेत ऑब्व्हियसली, पण दे आर इझिली अवेलेबल. आणि as we work with some banks like Union Bank असेल, सारस्वत बँक असेल, we have seen almost every students getting a loan. प्रत्येकाला लोन मिळतच जर का तुम्ही व्यवस्थित अप्लाय केलं आणि तुमची कॅपेबिलिटी असेल तर. आणि लास्ट आम्ही लिहिलेलं आहे की फंड्स फ्रॉम स्पॉन्सर्स किंवा पॅरेंट्सनी काही पैसा मुलांच्या भविष्यासाठी किंवा फ्युचरसाठी ठेवलेला असतो. तो पैसा पॅरेंट्स आर इन्व्हेस्टिंग इन दिस. काहींनी मुलींच्या लग्नासाठी ठेवलेला असतो, तो सुद्धा ते इन्व्हेस्ट करतात. सो डेफिनेटली यू कॅन गिव्ह दॅट काइंड ऑफ मनी ऑल्सो टू स्टुडंट्स. सो फंडिंग द एज्युकेशन ही क्रुशियल गोष्ट आहे आणि याच्यासाठी स्टुडंट पॅरेंट्स
यांच्यामध्ये खूप चांगला ताळमेळ असण्याची गरज आहे. अंडरस्टँडिंग प्रचंड स्ट्रॉंग पाहिजे. स्टुडंटला माहित पाहिजे की आपलं एज्युकेशन बजेट काय असणार आहे. पॅरेंट्सनी ते व्यवस्थित सांगितलं पाहिजे आणि त्या बजेटमध्येच एज्युकेशन घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे ऍटलिस्ट ऍज अ काउन्सिलर आम्ही नक्कीच सांगतो की तुमचं एज्युकेशनचं बजेट हे तुमच्या फॅमिलीला विश्वासात घेऊन तयार केलं पाहिजे आणि त्या बजेटला धरून पुढे जायला पाहिजे. बिकॉज व्हॉट एव्हर बजेट यू हॅव, वी कॅन हॅव ऑप्शन्स इन अब्रॉड. म्हणजे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आता फॉर एक्झाम्पल, सिम्पल एक्झाम्पल घ्यायचं तर जर्मनीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट एज्युकेशन इफ यू अप्लाय प्रॉपरली ते फ्री आहे. इट्स फ्री ऑफ कॉस्ट. देर इज नो ट्युशन फी टू बी पेड. Only living expenses. That too you can work part-time. Not more than 6-7 lakhs rupees are required if you want to get a master's degree from German university. Similarly, US madhe, if you are going for PhD, for example, or you are going for certain programs such as physics, biology, biotechnology, even a master's program, you can get full scholarship or full funding from the university, and you can definitely go in less than 5 lakhs budget. पण अशा विद्यार्थ्यांची संख्या कमी असते की ज्यांना एवढे फंडिंग किंवा मिळतात, पण दॅट इज पॉसिबल. सो व्हॉट एव्हर बजेट यू हॅव, राईट फ्रॉम 7-8 lakhs अप टू 50 lakhs, यू हॅव ऑप्शन्स अँड डेफिनेटली यू कॅन फंड युअर एज्युकेशन. याच्यासाठी गायडन्स खूप महत्वाचा आहे. प्रॉपर गायडन्सनी आणि प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंगनी यू कॅन प्लॅन युअर स्टडिंग अब्रॉड अँड वी डू हेल्प इन दिस. आता आपण थोडस प्रोसेसकडे वळूया. स्टडिंग अब्रॉडला जाण्यासाठी तुम्हाला काही एक्झाम्स द्याव्या लागतात. सिंपल म्हणजे तुम्हाला जर का समजा मास्टर स्टडीजला जायचं आहे आणि त्यातून तुम्हाला US किंवा जर्मनी अशा कॉम्पिटेटिव्ह ठिकाणी जायचंय, तर तुम्हाला GRE म्हणजे ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन किंवा GMAT ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ऍप्टिट्यूड टेस्ट द्यावी लागते. जर का तुम्हाला US सोडून बाकीच्या देशात जायचंय, जसं तुम्हाला युकेला जायचंय, ऑस्ट्रेलिया जायचंय, आयर्लंडला जायचंय, जर्मनीला जायचंय, जर्मनीला काही ठिकाणी GRE लागते, तर तुम्हाला कुठली तरी एक इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट लागते. त्या खूप साऱ्या टेस्ट आहेत, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. एक टोफेल आहे, IELTS, PTE, डिओलिंगो, अशा अजून 8-10 टेस्ट आहेत, पण ह्या पॉप्युलर आहेत इंडियामध्ये. यातली एक टेस्ट घ्यावी लागते. अमेरिकेत जायचं असेल तर GRE, GMAT पैकी एक प्लस तुम्हाला IELTS, टोफेल पैकी एक टेस्ट द्यावी लागते. म्हणजे अमेरिकेची प्रोसेस जी आहे ती लांबची प्रोसेस असते. या टेस्ट बद्दल एक 2-2 मिनिटं बघूया. GRE ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन ही एक्झाम कॉम्प्युटरवर होते. 3 सेक्शन्स असतात, अॅनालिटिकल रायटिंग, क्वांटिटेटिव्ह रिझनिंग अँड व्हर्बल रिझनिंग. अॅनालिटिकल रायटिंगचा स्कोर वेगळा येतो, पण क्वांटिटेटिव्ह आणि व्हर्बलचा स्कोर 170 टोटल 340 पैकी स्कोर येतो. मोस्ट ऑफ द इंजिनिअरिंग स्टुडंट्स अँड कम्प्युटर सायन्स स्टुडंट्स दे टेक GRE एक्झाम अँड दॅट इज गुड फॉर दॅम, कारण त्याच्यानंतर त्यांना ऍडमिशन खूप इझी होतात अमेरिकेमध्ये. टोफेल टेस्ट ऑफ इंग्लिश ॲज अ फॉरेन लँग्वेज, पुढच्या सगळ्या ज्या टेस्ट आहेत त्या इंग्लिशच्या टेस्ट आहेत. तुम्हाला सगळ्या द्यायच्या नाहीत, एकच टेस्ट द्यावी लागते, पण ती कंपल्सरी आहे. रिडिंग, लिसनिंग, स्पीकिंग अँड रायटिंग हे 4 सेक्शन्स असतात. टोफेलची टेस्ट 120 पॉइंट्सची असते. पुढची IELTS एक्झाम आहे, पण बघा लिसनिंग, रिडिंग, रायटिंग, स्पीकिंग ती सुद्धा 9 बँडची टेस्ट असते. त्याच्यानंतर PTE एक्झाम आहे, ती सुद्धा सेम ऑन द बेसिस ऑफ IELTS टोफेल आहे, 90 मार्क्सची असते. आणि डिओलिंगो आहे. डिओलिंगो ही खूप पॉप्युलर टेस्ट आहे सध्या, कारण ती घरून घेता येते तुम्हाला. तुमच्या घरून यू कॅन टेक अ टेस्ट, पण ती थोडी सोपी नाहीये जेवढी IELTS टोफेल सोपी आहे तेवढी. सो दिस इज अ फर्स्ट स्टेप वेअर स्टुडंट स्टार्ट्स द प्रोसेस. म्हणजे स्टुडंटने डिसाईड केलं की मला अब्रॉडला जायचं, पॅरेंट्सनी त्याला परवानगी दिली किंवा ग्रीन सिग्नल त्याला मिळाला की येस आय एम गोइंग अब्रॉड, सगळ्यात पहिले तो एंट्रन्स प्रिपरेशन करतो. साधारणपणे जर का स्टुडंटनी त्याच्या ग्रॅज्युएशन करत असताना म्हणजे 3rd इयर किंवा 4th इयर मध्ये ह्या टेस्ट दिल्या, तर तो विदाऊट गॅप अब्रॉडला जातो. म्हणजे जे विद्यार्थी फायनल इयर इंजिनिअरिंगला आहेत आता या वर्षी, कुठल्याही कॉलेजला असो इंडियामध्ये, एनिवेअर इन इंडिया, ते ह्या सप्टेंबर 2024ला अब्रॉडला जातील. जर का त्यांनी या टेस्ट दिल्या असतील किंवा ते देतील, तर दे विल डेफिनेटली गो अब्रॉड this year only without wasting or without having a gap.
पण जे विद्यार्थी आता फायनल इयरला आहेत पण त्यांनी यातलं काही केलं नाही, ते फायनल इयर संपल्यावर प्रोसेसमध्ये येतील, तर मग त्यांना गॅप येईल 1 वर्षाची. त्या गॅपमध्ये ते जॉब करू शकतात, इंटर्नशिप करू शकतात वगैरे. त्यामुळे गॅप बद्दल काही एवढं टेन्शन घेण्याची गरज नाही. इव्हन इफ यू आर गेटिंग अ गॅप, दॅट इज ऍब्सोल्युटली ओके. आमच्याकडे 3-3, 4-4 वर्ष बॅचलर्स झाल्यानंतर पण विद्यार्थी गायडन्स घेतात आणि देन दे गो अब्रॉड. So these are about the test which we spoke about. Now let's come to the concluding parts of studying abroad. स्टडिंग अब्रॉडचा आता विचार करण्यास कसा करायचा हे आपण म्हणतो. तर स्टडिंग अब्रॉडचा विचार जेव्हा डोक्यात येतो, स्टुडंट्स असेल, पॅरेंट्स असेल, कोणाच्याही, तेव्हा सर्टन मिथ्स किंवा मिसकन्सेप्शन्स लोकांच्या डोक्यात येतात. पहिलं मिथ आहे की स्टडिंग अब्रॉड इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. म्हणजे मी पहिले मागे सांगितलं जसं की पूर्ण करोडोपतीच फॅमिली पाहिजे, भरपूर पैसा पाहिजे, लाखो करोडो रुपये पाहिजे, तरच अब्रॉडला जाता येईल. दुसरं मिथ असतं की स्टडिंग अब्रॉड इज ओनली फॉर स्कॉलर स्टुडंट्स. स्कॉलर म्हणजे 1, 2, 3 नंबरात येणारे विद्यार्थी. आणि तिसरं मिथ असतं स्टडिंग अब्रॉड इज थ्रू आउट इंग्लिश मीडियम स्टुडंट्स ज्यांचं आहे, म्हणजे ज्यांचं इंग्लिश मीडियम मध्ये सगळं एज्युकेशन झालेलं आहे पहिलीपासून, त्या विद्यार्थीच स्टडिंग अब्रॉडला जाऊ शकतात. या तिघांना आम्ही मिथ म्हणतो कारण ते रिअली मिथच आहेत. स्टडिंग अब्रॉड इज एक्सपेन्सिव्ह, डेफिनेटली इट इज गोइंग टू बी एक्सपेन्सिव्ह दॅन स्टडिंग इन इंडिया. कारण इंडियामध्ये आपण इंडियन रुपीज मध्ये फी भरणार. जरी 5 लाख रुपये कॉलेजची फी असेल तरी आपण 5 लाख रुपयेच भरत असतो. हे जर का US मध्ये ती फी $10,000 असेल तर वी आर पेइंग 8.5 lakhs रुपीज. सो करन्सीमुळे नक्कीच आपल्याला एक्सपेन्सिव्ह पडणार आहे ते, बट इट कॅन बी प्रॉपरली प्लॅन्ड. It can be properly planned because there are revenues which I have already discussed. की तुम्ही पार्ट टाइम जॉब्स करू शकता, तुम्ही स्कॉलरशिप्स घेऊ शकता, तुम्ही असिस्टंटशिप्स म्हणजे प्रोफेसरच्या अंडर काम करून ती प्रोसेस करू शकता. त्यामुळे तुम्हाला तुमचं बजेट आहे 40 लाख किंवा 30 लाख आणि तुमच्या युनिव्हर्सिटीचा ऍक्च्युअल खर्च आहे 50 लाख, साधारणपणे 20 लाख रुपये तुम्हाला मॅनेज करता येऊ शकतात. पण ह्याच्यामध्ये काहीतरी लिमिट आहे. म्हणजे तुमचं बजेट आहे 30 लाख आणि तुम्ही युनिव्हर्सिटीत जाणार त्याचा खर्च 1 करोड रुपया, तर मग ते तुम्हाला मॅनेज नाही होणार, म्हणजे मॅनेज होऊ शकणार नाही. अँड देन यू विल कम इन ट्रबल. त्यामुळे स्टडिंग अब्रॉड इज एक्सपेन्सिव्ह. इट्स नॉट व्हेरी एक्सपेन्सिव्ह ऑब्वियसली. अँड any parent who can manage your student study in India can comfortably manage it abroad if you decide it and you decide it early. तुम्ही थोडा वेळ घेतला, अर्ली डिसिजन झाला, म्हणजे विद्यार्थी 3rd इयर इंजिनिअरिंग किंवा 2nd इयर इंजिनिअरिंग किंवा 1st इयर फार्मसीला असताना डिसिजन झाला की अब्रॉडला जायचंय, तर यू हॅव 3 years 4 years विथ यू इन विच यू कॅन डू प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग अँड सेंड युअर किड्स अब्रॉड. सो स्टडिंग अब्रॉड इज नॉट ॲट ऑल व्हेरी व्हेरी एक्सपेन्सिव्ह. स्कॉलर स्टुडंट्स ही कन्सेप्ट जी आहे मिथ नंबर 2 ला, की पहिला नंबर आला पाहिजे, दुसरा नंबर आला पाहिजे, 95% पाहिजे, बिलकुल नाही. इवन इफ यू आर अ स्टुडंट विथ फर्स्ट क्लास ग्रेड, फर्स्ट क्लास म्हणजे आपण 60% म्हणतो किंवा 70% डिस्टिंक्शन म्हणतो, म्हणजे साधारणपणे 25-30% जे स्टुडंट्स असतात 100पैकी, दे ऑल आर गुड फॉर स्टडिंग अब्रॉड. इवन थोडेसे खालचे स्टुडंट्स म्हणजे 60%, 55% वाले स्टुडंट सुद्धा अब्रॉडला जाऊन खूप चांगलं करतात, कारण त्या विद्यार्थ्यांमध्ये बाकीचे स्किल्स खूप चांगले असतात. ते मे बी अभ्यासात थोडे कमी असतात किंवा अभ्यास करणं, पुस्तकामधून वाचून ते लिहिणं पेपरात त्यांना जमत नाही, बट दे आर व्हेरी गुड इन टर्म्स ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटीज, दे आर व्हेरी गुड टू डू हार्डशिप्स, दे आर व्हेरी गुड इन कम्युनिकेशन. असे मी काही विद्यार्थी बघितलेले आहेत की एकदम ऍव्हरेज अकॅडमिक्स होते त्यांचे, पण ते तिकडे जाऊन जास्त सक्सेसफुल झाले बिकॉज त्यांच्याकडे बाकीचे गुण खूप चांगले होते. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आणि लास्ट इज इंग्लिश. इंग्लिश बद्दल सगळ्या स्टुडंटना नाही, पण बऱ्याचशा स्टुडंटना आम्ही फोबिया आलेला असतो मुलांना. त्याचं कारण आहे की इंग्लिश मधलं वातावरण त्यांना मिळालेलं नसतं, किंवा आपण घरामध्ये इंग्लिश बोलत नाही, किंवा आपण कॉलेज आणि शाळेमध्ये सुद्धा इंग्लिशमध्ये खूप काही बोलत नाही. आपण बाहेर गेलो शॉपिंगला वगैरे तर ऑब्व्हियसली इंग्लिश आपण बोलणार नाही, बिकॉज इंडिया इज नॉट अ इंग्लिश स्पीकिंग कंट्री. त्यामुळे इंग्लिशशी आपला संपर्क किंवा कॉन्टॅक्ट खूप स्ट्रॉंग नसतो आणि म्हणून इंग्लिश बद्दल फोबिया तयार झालेला असतो. तुम्हाला अब्रॉडला गेल्यानंतर
इट टेक्स नॉट मोर दॅन 15 days, 15 दिवस पण कमी आहेत, 15 दिवस सुद्धा जास्त आहेत, सॉरी, टू गेट अकस्टम विथ द सिच्युएशन दे, इंग्लिश सिच्युएशन दे. त्यामुळे इंग्लिश बद्दलची खूप काही भीती मनात ठेवण्याची बिलकुल आवश्यकता नाही. तुम्ही जर का इंग्लिश मिडियम मधून तुमचं ग्रॅज्युएशन करतात, म्हणजे तुमचं 10वी मराठी मिडियम मध्ये झालं किंवा हिंदी मिडियम मध्ये झालं, 11वी 12वी इंग्लिश मध्ये केलं तुम्ही आणि तुमचं BSc इंजिनिअरिंग इंग्लिश मध्ये झालेलं आहे, तर यू आर व्हेरी व्हेरी गुड स्टुडंट टू गो अब्रॉड अँड डू युअर एज्युकेशन देअर. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. वी हॅव सेंट स्टुडंट्स फ्रॉम द रूरल एरियाज. आम्ही रूरल एरिया मधले, खेड्यांमधले, नाशिकच्या जवळपासच्या मुलांना अब्रॉडला पाठवलेलं आहे. आणि ते जेव्हा अब्रॉडला गेले, रूरल एरियातले विद्यार्थी, त्यांनी एवढं चांगलं केलंय तिकडे, बिकॉज दे आर व्हेरी स्ट्रॉंग स्टुडंट्स. त्यांचं अपब्रिंगिंग खूप टफ सिच्युएशन मध्ये झालेलं असतं, सो दे रिअली डिड एक्स्ट्रीमली वेल. आणि इंग्लिशचा कोणालाच काही प्रॉब्लेम आलेला नाही, त्यामुळे इंग्लिश इज नॉट अ प्रॉब्लेम. नाव आपण एक इंटरेस्टिंग स्लाइड बघणार आहोत, ऑलमोस्ट क्लोजिंग स्लाइड आहे ती. कॉमन मिस्टेक्स डन बाय स्टुडंट्स अँड पॅरेंट्स अबाउट स्टडिंग अब्रॉड. स्टडिंग अब्रॉड साठीच्या कॉमन मिस्टेक्स. सगळ्यात पहिलं म्हणजे टेकिंग डिसिजन्स ऑन इनएडिक्वेट इन्फॉर्मेशन. म्हणजे कुठेतरी एक वेबसाईट बघायची, त्यात काहीतरी लिहिलेलं बघायचं, अच्छा ओके, जर्मनी इज गुड फॉर एज्युकेशन, फायनल जर्मनीला चाललो. किंवा असंच काहीतरी कुठेतरी काहीतरी वाचण्यात आलं आपल्या एखाद्या पेपरात वगैरे, डन झालं. सेकंड, फॉलोइंग पर्टिक्युलर केस और पर्टिक्युलर स्टुडंट्स. तुमच्या भावाचा किंवा बहिणीचा किंवा शेजारच्याचा कोणाचा मुलगा किंवा मुलगी फॉरेनला गेलेले असतात शिकायला. त्यांना 60% मार्क्स असतात त्यांच्या इंजिनिअरिंग मध्ये. ते जातात, त्यांना स्कॉलरशिप मिळते, त्यांचे आई वडील तुम्हाला काय काय सांगत राहतात, किंवा की बाबा हा गेला, माझ्या मुलाला हे झालं ते झालं. मग ती केस घेऊन बसायचं, अरे आता 60% होते, मला तर 80% आहेत, मी तर खूप काहीतरी चांगलं करेल. सो ओनली फॉलोइंग वन केस अँड फॉलोइंग दॅट. आमच्याकडे खूप विद्यार्थी येतात असे, त्याच्या डोक्यात ते एकच असतं, तो एकच स्टुडंट किंवा एकच केस घेऊन बसतात. सेकंड, थर्ड एक आहे की ओव्हर इन्फ्लुअन्स बाय रिलेटिव्ह अब्रॉड. म्हणजे अब्रॉड मधून रिलेटिव्ह काहीतरी इंडियात येतात भेटायला, किंवा आता हे सगळं सोशल मीडियामुळे तर खूप सगळं जवळ आलंय, त्यामुळे त्यांच्याशी रेग्युलर बोलणं होतं. तुमचं बहीण, भाऊ, काका, मामा कोणतरी अब्रॉडला असतं, किंवा कोणतरी इंडियामधून अब्रॉडला जाऊन स्थायिक झालेलं असतं. तर त्याचा खूप ओव्हर इन्फ्लुअन्स असतो स्टुडंटच्या डोक्यामध्ये, की माझा मामा गेलाय आणि मामा मस्त काम करतो आता ऍपलमध्ये, बस मी तेच करणार, आय विल डू दॅट ओनली. असा खूपच ओव्हर किलिंग इन्फ्लुअन्स असतो मुलाच्या डोक्यामध्ये किंवा मुलीच्या डोक्यामध्ये. तर ती मिस्टेक होऊ शकते समटाइम्स. आय एम नॉट सेइंग यू शुड नॉट गेट इन्फ्लुएन्स्ड बाय युअर रिलेटिव्ह, बट अंडरस्टँड की त्या लोकांनी काय स्ट्रगल केलंय अँड दे हॅव गॉन अब्रॉड. तेवढं स्ट्रगल तुम्ही करू शकणार आहात का, अँड देन थिंक ऑफ गोइंग अब्रॉड. त्याचा विचार न करता हा रिलेटिव्ह आहे म्हणून मी पण जाणार, असं एक कॉपी कन्सेप्ट आहे. पुढचं आहे टेकिंग शॉर्टकट्स फॉर स्टडिंग अब्रॉड. हे शॉर्टकट्स स्टडिंग अब्रॉड मध्ये गेल्या 5 वर्षामध्ये मी खूप बघतोय, कारण मी जेव्हा ऍक्च्युली 2001ला याच्यात होतो, तेव्हा हीच कन्सेप्ट होती की यायचं, चौकशी करायची, इकडे तिकडे चौकशी करायची, आणि मग 1 वर्षाची प्रोसेस व्हायची पूर्ण. कारण तेव्हा इंटरनेट पण एवढं स्ट्रॉंग वापरायचे नाहीत लोक, त्यामुळे सगळं पोस्टाने व्हायचं. त्यामुळे कुठल्याही देशात, लोक तर US आणि UKलाच जायची, पण 1 वर्ष मिनिमम. म्हणजे 2023ला आम्हाला भेटणारा विद्यार्थी म्हणायचंच नाही की आम्हाला 2023लाच जायचंय, ते म्हणायचं आम्हाला 2025 किंवा 2026लाच जायचंय. मात्र आता विद्यार्थ्यांना महिनाभरामध्ये अब्रॉडला जायचं असतं, महिनाभरात. म्हणजे ते आम्हाला भेटतात, येऊन आत्ता भेटतात. त्याविषयी एक मुलगा आला आणि मला म्हणाला की सर मला फेब्रुवारी इंटेकला जायचंय. मी म्हटलं अरे फेब्रुवारीची 3 तारीख आहे राजा आज. तो म्हटला हो, पण म्हणे युनिव्हर्सिटी लेट अलाउ करतात यायला मार्च मध्ये, तर मला जायचंय. सो असे विद्यार्थी काही शॉर्टकट्स घेण्याचा प्रयत्न करतात, काहीतरी पटकन कुठेतरी जायचं म्हणून जायचं, मग काहीतरी करायचं आणि अब्रॉडला जायचं. हे शॉर्टकट्स कॅन बी व्हेरी व्हेरी रिस्की. त्याच्यानंतर एक महत्वाचा प्रॉब्लेम आहे अंडर कॉन्फिडन्स असतो काही लोकांमध्ये, किंवा खूपच ओव्हर कॉन्फिडन्स असतो. अंडर कॉन्फिडन्स म्हणजे त्यांचं असं असतं की ते लोक खूप हुशार असतात, खूप चांगले ग्रेड्स असतात, त्यांना सगळं ऑल वेल असतं त्यांचं ऍक्च्युअली. म्हणजे आमच्या दृष्टीने ते स्टुडंट खूप चांगल्या पद्धतीने अब्रॉडला जाऊ शकतात, पण ते घाबरलेले असतात कुठेतरी, त्यांना कॉन्फिडन्सच नसतो. पॅरेंट्स सुद्धा, पॅरेंट्स मला म्हणतात की सर 2 वर्षाची ट्युशन फी, लिव्हिंग एक्सपेन्सेस मला 50 लाख रुपये दिसतोय हो. म्हटलं सर नाहीत का पैसे तुमच्याकडे? सर माझ्याकडे 49 लाख रुपये आहेत.
सो 1,00,000 रुपये माझ्याकडे नाहीत म्हणून मी मुलाला अब्रॉडला पाठवणार नाही. कमवून तुमचा मुलगा 1,00,000 रुपये तर नक्की कमवून घेईल पार्ट टाइम जॉब मध्ये. सो तसे अंडर कॉन्फिडेंट आणि काही ओव्हर कॉन्फिडेंट असतात एकदम. म्हणजे त्यांना असं वाटतं की हार्वर्ड, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी त्याच्यासाठी कार्पेट टाकूनच बसलेले आहेत आणि त्यांना ते 40% मार्क्स असतात. आणि मग त्यांना कॉन्फिडन्स एवढा मोठा असतो की ते मग अशी बडबड करत असतात की हा काही नाही, ऑक्सफर्डला जाऊ, केम्ब्रिजला जाऊ, वगैरे वगैरे वगैरे. असेही काही विद्यार्थी आहेत. सो हे सगळं रिस्की होऊन जाऊ शकतं खूपच. म्हणजे तुम्हाला तुमच्या डोक्यात काहीतरी वेगळं चाललेलं असतं आणि ऍक्च्युअल रियालिटीमध्ये काहीतरी वेगळं होऊ शकतं आणि यू कॅन सफर ऍट द एंड इन दॅट प्रोसेस. त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट आहे पॅनिक ड्यू टू मीडिया न्यूज. म्हणजे एक न्यूज आली होती काही वर्षापूर्वी, US इज गोइंग टू स्टॉप द विजा आणि क्वेश्चन मार्क केला होता पुढे. मीडियाच्या न्यूज विथ क्वेश्चन मार्क जेव्हा येतात तेव्हा मग त्याच्यामध्ये कुठला तरी H1 नावाचा एक विजा होता आणि त्याच्यात काहीतरी टर्म्स होणार, पण लोकांना असं वाटतं की स्टुडंट विजा पण बंद होणार आहे. किंवा मग मीडियामध्ये एखादी न्यूज दिसते की कुठेतरी एखाद्या मारामारीमध्ये एखादा इंडियन मुलगा एक्सपायर झाला किंवा काहीतरी झालं, तरी सुद्धा लोक प्रचंड पॅनिक होतात या गोष्टीने. आणि पॅनिक होणं स्वाभाविक आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थी जाणार आहे तेव्हा या गोष्टी महत्वाच्या आहेत. पण 8 लाख विद्यार्थी दरवर्षी अब्रॉडला जातात आणि त्याच्यामध्ये एकाच्या बाबतीमध्ये हा इन्सिडेन्स घडला, याचा अर्थ तिथे काही असं तलवारी घेऊन लोक बसलेले नाहीयेत. तुम्ही गेल्यावर तुम्हाला लगेच मारायला सुरुवात करणार आहेत. सो थिंक बिफोर यू गेट पॅनिक. सम न्यूज आर रिअली न्यूज विच यू शुड पॅनिक, बट नॉट ऑल न्यूज. आणि या पॅनिकमुळे सुद्धा लोकांचं सगळं डामाडोल होतं स्टडिंग अब्रॉडचे प्लॅन्स. त्याच्यानंतर खूप महत्वाचं आहे ओव्हर एक्सपेक्टेशन फ्रॉम स्टडिंग अब्रॉड. हे विद्यार्थी जे असतात की ज्यांना असं वाटतं की आपण अब्रॉडला जाऊन शिकलो तर खूप काहीतरी चांगलं होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये. म्हणजे आपण इंडियात शिकलो तर काहीच नाही होणार आणि आपण अब्रॉडला गेलो ना तर म्हणजे खूपच भारी. म्हणजे काही प्रश्नच नाही, गाडी बंगला नोकर चाकर आपण 2-3 महिन्यात करून टाकणार सगळं, असं लोकांच्या डोक्यात असतं. त्याची खूप एक्सपेक्टेशन खूप ओव्हर असतात. म्हणजे मी अमेरिकन डिग्री घेतली म्हणजे काय, मला खूप चांगला जॉब आता मिळाला पाहिजे, किंवा मी युकेला आलो, मी MBA केलं युके मध्ये म्हणजे मला आता खूप चांगली डिग्री मिळाली पाहिजे, वगैरे वगैरे असे थॉट्स लोकांच्या मनात असतात. त्याचा खूप त्रास होतो आणि ओव्हर एक्सपेक्टेशन्स मध्ये लोक खूप सारा पैसा इन्व्हेस्ट करून बसतात. म्हणजे जे शिक्षण 35 किंवा 40 लाखामध्ये कंप्लीट होऊ शकतं त्याच्यासाठी लोक 1 करोड रुपये खर्च करतात की नंतर तर मला मोठमोठा जॉब मिळणार आहे. आणि तो जॉब मिळाला नाही नंतर तर इट इज गोइंग टू बी पेनफुल फॉर युअर फॅमिली. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा, अंडर एस्टिमेटिंग स्कोप इन इंडिया. इंडिया सक्स. लोकांना असं वाटतं की इंडियामध्ये काहीच होणार नाही, इंडिया एकदम काहीच देणार नाही मला फ्युचर, किंवा इंडियात काहीच नाहीये. त्या विद्यार्थ्यांना तर प्रचंड त्रास होतो. कारण तुम्हाला तुमच्या देशातच काही मिळणार नसेल किंवा तुम्हाला तुमच्या देशात तुम्ही काही करण्याच्या लायकीचे नसाल तर तुम्ही अब्रॉडला जाऊन काहीच करू शकत नाही. जसं म्हणतात की जो व्यक्ती आपल्या घरात काही करू शकत नाही तो बाहेर जाऊन काहीच करू शकत नाही. म्हणजे असं कधीच नसतं की बाहेर जाऊन एखादा व्यक्ती खूप चांगला वागतोय आणि घरामध्ये फालतूक वागतोय किंवा खूप बेकार वागतोय, असं होऊच शकत नाही. जो व्यक्ती घरामध्ये नीट वागत नाही तोच बाहेर नीट वागत नाही. तसंच जो आपल्या देशात नीट वागणार नाही किंवा आपल्या देशाबद्दलच त्याच्या मनामध्ये अशा काही भावना असतील की मला इथे काहीच मिळणार नाहीये किंवा माझं काहीच होणार नाहीये, त्या व्यक्तीने अब्रॉडला जाऊन त्याचं काही चांगलं होईल याची शक्यता कमी आहे. कारण तुम्हाला तुमच्या देशातच कंपन्या जॉबला घेत नाहीयेत किंवा तुम्ही तुमच्या देशात जॉब करू शकत नाही आहात, काही रिझन नाही, तर तुम्ही त्या देशामध्ये काय जॉब करणार. त्यामुळे अंडर एस्टिमेटिंग स्कोप इन इंडिया इज बॅड थिंग. इंडियामध्ये खूप चांगला स्कोप आहे आणि तुम्ही जर का खूप चांगल्या पद्धतीने इंडियामध्ये सुद्धा एज्युकेशन प्लॅन केलं तरी सुद्धा तुम्ही चांगले सक्सेसफुल होऊ शकता. पण आज तुम्हाला तुमच्या आई वडिलांचा सपोर्ट आहे किंवा तुम्हाला तुमच्या समाजाचा किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसराचा तुमच्याकडे सपोर्ट आहे. आपण एक चांगल्या सोसायटीमध्ये आज राहतो, आपल्याकडे काही पैसे असतात किंवा आपण काही पैसे उभे करू शकतो, म्हणून आपल्याला अपॉर्च्युनिटी येते आहे. सो दिस इज अन अपॉर्च्युनिटी विच यू शुड थिंक, बट वी शुड नॉट थिंक इज एज अ लॉटरी तिकीट की मला तुम्हाला अब्रॉडला पाठवलंय आई वडिलांनी किंवा तुम्ही जाताय म्हणजे तुम्हाला काही लॉटरी नाही लागलेली आहे. तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी, तुम्हाला एक संधी मिळालेली आहे. अब्रॉड मध्ये तुम्हाला जॉबच्या संधी जास्त मिळू शकतात, तुमचं शिक्षण थोडंसं जास्त प्रॅक्टिकल असतं, पण तुम्ही काही खूप हरी होऊन येणारे इंडियामध्ये किंवा तुम्ही खूप काही चांगलं करणारे अशातला बिलकुल भाग नाही आहे. इंडियामध्ये देर आर लॉट ऑफ गुड इन्स्टिट्यूशन्स, फक्त त्याची कॉम्पिटिशन जास्त असते. ती कॉम्पिटिशन तुम्ही बीट करू शकता अब्रॉडला जाऊन, एवढाच फरक आहे. म्हणजे इंडियामध्ये तुम्हाला फक्त IIT किंवा IIMs मध्ये चांगल्या संधी मिळतात, त्या संधी तुम्हाला युएसच्या बऱ्याच युनिव्हर्सिटीजमध्ये किंवा जर्मनीच्या बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये मिळू शकतात. सो यू आर जस्ट गेटिंग एन अपॉर्च्युनिटी गोइंग बाय देअर. आणि लास्ट इज इमोशनल अँड सेंटिमेंटल इश्यूज विथ द फॅमिली.
म्हणजे फॅमिलीचं मत असतं की अब्रॉडला गेला की विद्यार्थी परत येणार नाही, गेला की गेला, तो काय परत आता इथे येणार नाही, आपल्याला विसरून जाईल वगैरे वगैरे. किंवा स्टुडंटना सुद्धा अब्रॉडला गेल्यावर आई वडिलांची खूप आठवण येणे, बहीण भावांची खूप आठवण येणे, मिस करणं वगैरे हे इश्यूज सुद्धा खूप होतात आणि याचा पण खूप त्रास होतो लोकांना, स्टुडंटना राहतात आणि इव्हन पॅरेंट्सना सुद्धा मी खूप त्रास झालेला बघितलेला आहे. सो हे जे काही कॉमन मिस्टेक्स स्टुडंट्स करतात त्या मिस्टेक्स तुमच्याकडून व्हायला नाही पाहिजेत किंवा पॅरेंट्स कडून व्हायला नाही पाहिजे, याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. स्टडिंग अब्रॉडचा डिसिजन घेतल्यानंतर आपण त्याला खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलं पाहिजे, म्हणजे आपलं करिअर खूप सक्सेसफुल होईल. आणि स्टडिंग अब्रॉड करत असताना नेहमी इंडियामधल्या संधी आपण शोधल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला इंडियाला नक्कीच परत येता येईल. आता ही ऑलमोस्ट लास्ट स्लाइड. व्हॉट शॅल आय डू नेक्स्ट? हे प्रेझेंटेशन ऍज आय टोल्ड यू की हे फक्त एक पहिली स्टेप, म्हणजे जस्ट थोडी माहिती की स्टडिंग अब्रॉड म्हणजे नक्की काय आहे, कसं असतं, याच्याबद्दल एक ओव्हरव्ह्यू आम्ही दिलेला आहे. याच्यातल्या प्रत्येक टॉपिक बद्दल म्हणजे मी आता जे जे काही बोललो, कंट्री असतील किंवा प्रत्येक टॉपिकवर मी 8-8, 10-10 तास बोलू शकतो. फक्त US स्टडीजवर मी 2-3 दिवस बोलू शकतो. मग ते प्रत्येक स्टुडंटना इंडिव्हिज्युअली वेगवेगळं सांगावं लागेल किंवा त्याच्याशी बोलावं लागेल. तर त्यामुळे आता तुम्हाला काय करायचंय, स्टडिंग अब्रॉड बद्दलचा तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सेल्फ अनालिसिस खूप गरजेचं आहे, की तुमचं सध्या क्वालिफिकेशन काय आहे, तुम्हाला काय करायला आवडेल, तुम्हाला पुढे जॉब करायचा आहे का बिझनेस करायचा आहे, तुम्हाला शिक्षण घेत असताना कुठल्या कुठल्या गोष्टी करायला आवडतील, तुम्हाला इतर देशांमध्ये जाऊन किंवा इतर लोकांमध्ये जाऊन त्यांच्यामध्ये सेटल होता येईल का किंवा त्यांच्यामध्ये स्टेबल होता येईल का वगैरे, असा एक सेल्फ अनालिसिस तुम्हाला करणं गरजेचं आहे. सेकंडली, रिव्ह्यू ऑल द पॉसिबल ऑप्शन्स. म्हणजे आता एखादा विद्यार्थी समजा 9वीत आहे किंवा एखादा विद्यार्थी FY BSc ला आहे, तर तुम्ही सगळे ऑप्शन्स सगळ्या ऑप्शनची इन्फॉर्मेशन घ्या. जसं 9वीतला विद्यार्थी आहे म्हणजे त्याच्यापुढे सगळं करिअर आहे. तो पहिले 10वी कंप्लीट करेल, मग तो 11वी-12वीला त्याला सायन्स, कॉमर्स, आर्ट्स आहे. मग सायन्सला गेला तर पुढे मग त्याला भरपूर साऱ्या ब्रँचेस, कॉमर्स, तशा तुम्ही ऑप्शन्स त्याचे पूर्ण रिव्ह्यू करा. आणि ह्या रिव्ह्यू मध्ये तुम्हाला स्टडिंग अब्रॉडचा रिव्ह्यू घ्यायचा आहे का आणि स्टडिंग अब्रॉडचा पण ऑप्शन तुम्हाला बघायचा आहे का, ते स्टडी अब्रॉड तुम्ही त्यात पुट करून यू कॅन कम्पेअर इट विथ इंडिया अँड अब्रॉड. नंतर नेक्स्ट इज वन्स यू डू अ रिव्ह्यू, वन्स यू डू सेल्फ अनालिसिस, युअर डिसिजन मेकिंग हॅज टू बी डन विथ फॅमिली. स्टडिंग अब्रॉडला जाण्याचा डिसिजन म्हणजे कम्प्युटर क्लास लावण्याचा डिसिजन नाही आहे किंवा योगा क्लास लावण्याचा डिसिजन नाही आहे की गेलो एक 5-10 हजार रुपये भरले कम्प्युटर क्लासला, ठीक आहे, नाही काय झालं, सोडून दिला क्लास. स्टडिंग अब्रॉडचा डिसिजन हा लाईफ टाइम डिसिजन आहे. इट इज गोइंग टू मेक युअर लाईफ कम्प्लिटली डिफरंट देन व्हॉट इट कॅन बी इफ यू कंटिन्यू स्टेइंग हिअर. म्हणजे इथे कंटिन्यू स्टे केला तर तुमचं लाईफ काय वाईट होणार नाहीये, बट यू आर गोइंग टू हॅव अ डिफरंट सेट ऑफ लाईफ. आय विल नॉट से वेदर इट्स गुड ऑर वेदर इट्स बॅड, कारण तिकडे सुद्धा चॅलेंजेस आहेत. जगामध्ये अशी कुठलीच जागा नाही की जिथे सगळं चांगलं चांगलं आहे, नाही तर सगळे लोक तिकडे जाऊन राहिले असते. प्रत्येक ठिकाणी देर आर प्रॉब्लेम्स. जसे इंडियात प्रॉब्लेम्स आपल्याला येत आहेत, तसे अमेरिकेत येत आहेत, तसेच चायनात येत आहेत, तसेच कोरियात येत आहेत, तसेच दुबईला येत आहेत. सो एव्हरीवेअर देर इज अ प्रॉब्लेम. द वर्ल्ड इज फुल ऑफ प्रॉब्लेम्स. पण मग तुम्हाला तिकडे जाऊन ते प्रॉब्लेम फेस करायचे आहेत का तुम्हाला इंडियातले प्रॉब्लेम फेस करायचे आहेत, हा डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे विथ फॅमिली. अँड इफ यू डिसाइड नाही मी तिकडे जाईल, मी तिकडे ऍडजस्ट करू शकतो, दोज प्रॉब्लेम्स आय कॅन मॅनेज अँड आय विल गो, तर मग तुम्ही काउन्सिलिंग घेऊ शकता आमच्यासारख्या लोकांची. लॉट ऑफ ऑनलाईन काउन्सिलिंग ऑल्सो अवेलेबल, सो यू कॅन टेक अ काउन्सिलिंग इफ यू नीड अँड टेक अ कॉल. यू हॅव टू टेक राईट स्टेप्स टुवर्ड्स युअर डिझायर गोल. आणि स्टडिंग अब्रॉडचा प्लॅन तरी ऍटलिस्ट 1 ते 1.5 वर्ष आधी बनवलेला पाहिजे. मी माझ्याकडे येणाऱ्या इन्क्वायरीला कधीच सांगत नाही की चला लगेच 2-3 महिन्यामध्ये अब्रॉडला जा, 4 महिन्यात अब्रॉडला जा. हा, तुमचे आई वडील जर का समजा युकेला आहेत, तिथे ते सेटल आहेत आणि मग तुमचा मुलगा इथे शिकतोय, देन ओके, देन यू हॅव अ बॅकग्राऊंड, देन यू कॅन गो विदिन 2-3 मंथ्स. अदरवाईज साधारणपणे मिनिमम एक 9-10 महिने, 1 वर्ष तुम्ही राहू शकता. म्हणजे अर्लीएस्ट, म्हणजे आता मला कोणी फायनल इयरचा स्टुडंट मला भेटायला आला आता फेब्रुवारीत माझ्याकडे, तर तो व्यवस्थित सगळं असेल तर सप्टेंबर इनटेकला जाईल काही देशांमध्ये, पण मोस्टली तो जानेवारीतच जाईल पुढच्या. सो वी आर द पीपल, आम्ही नेहमी विद्यार्थ्याला थांबवून व्यवस्थित गायडन्स करूनच पुढे जायला सांगतो. वी डोंट हॅपॅझेडली रेकमेंड स्टुडंट्स टू गो अब्रॉड. मी लिहिलं होतं की शॉर्टकट्स घेऊन काहीतरी करायची काहीच आवश्यकता नाही स्टुडंट. त्याच्यानंतर मेक पॅरलल कंटिंजन्सी प्लॅन्स. हे खूप महत्वाचे आहे आत्ताच्या विद्यार्थ्यांसाठी.
कारण आता दिस एंटायर वर्ल्ड इज फुल ऑफ अनसर्टनिटी. काहीच फिक्स नाहीये, कधी काय होईल आपण सांगू शकत नाही. जसं 2020 सालापूर्वीचं जग आणि 2021 नंतरचं जग खूप फरक पडलेला आहे. कोविड हॅज कम्प्लिटली शॅटर्ड दी प्लॅन्स, कम्प्लिटली चेंज दी कोर्स ऑफ ऍक्शन्स ऑफ पीपल, आणि अख्ख्या जगाला त्याने अफेक्ट केलेलं आहे. तर अशा गोष्टी पुढे घडू शकतात. नॉट कोविड इन समथिंग एल्स. सो तुमच्याकडे नेहमी पॅरलल प्लॅन रेडी पाहिजे, प्लॅन बी. आणि प्लॅन बी सुद्धा तुम्हाला तेवढा चांगला एक्झिक्यूट करता आला पाहिजे जेव्हा तुम्ही प्लॅन ए सक्सेसफुल करू शकता. आणि लास्ट इज वर्किंग हार्ड टुवर्ड्स युअर गोल. तुम्हाला हार्डवर्क शिवाय दुसरा पर्याय नाही इफ यू वॉन्ट टू बी सक्सेसफुल. तुमच्या आई वडिलांकडे किती जरी पैसा असेल किंवा तुमच्या आजी आजोबांकडे किती पैसा असेल, तुम्हाला खूप सारा सपोर्ट असेल, तरी सुद्धा तुम्हाला तुमचं करिअर स्वतःच घडवावं लागेल. त्यासाठी तुम्हाला हार्डवर्क करावं लागेल. दिस इज ऑल फॉर द स्टुडंट्स. ऍज अ टीम AACC, we are always with any student who determines to go abroad and who has planned to studying abroad. एखाद्याने जर का स्टडिंग अब्रॉडचा प्लॅन केलेला आहे, तर ऍज अ इन्स्टिट्यूशन वी आर ऑलवेज with the student. So what exactly we are is, we are an institution based in Nasik, but we serve entire India and we help students in getting all countries. जसं आम्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो ऑनलाईन आणि ऑफलाईन, तसंच आम्ही ऍडमिशन विजा प्रोसेस पण गाईड करतो स्टुडंटना टू गो इन एव्हरी कॉर्नर्स ऑफ द वर्ल्ड. आणि तुमच्या पुढच्या सगळ्या क्वेश्चनसाठी दिस इज द इन्फॉर्मेशन. ईमेल ऍड्रेस यू कॅन नोट, विच इज akshay@gmail.com. आमचे नंबर्स आहेत, एक व्हॉट्सअप चॅट नंबर आहे, एक लँडलाईन आहे, एक मोबाईल नंबर पण आहे. वी हॅव गॉट 2 सेंटर्स, दोन्ही नाशिकला कॉलेज रोडला जवळजवळ आहेत. आमचं काउन्सिलिंग ऑफिस म्हणजे जे तुम्ही फर्स्ट टाइम येता, दॅट इज इन डिसुजा कॉलनी कॉलेज रोड, आणि दुसरं ट्रेनिंग सेंटर इज ऑल्सो ऑन कॉलेज रोड. आमची वेबसाईट आहे akshay.abroad.com आणि वी आर ऑलमोस्ट ऑन ऑल सोशल मीडियाज. मेनली तुम्ही इंस्टाग्राम बघू शकता आणि युट्यूब चॅनल सुद्धा बघू शकता. तिथे तुम्हाला लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट अस मिळेल. सो एनी क्वेश्चन्स यू हॅव, यू कॅन आस्क मी नाऊ. तुम्ही आत्ता विचारू शकता. आत्ता तुम्हाला जर का काही क्वेश्चन्स नसतील किंवा तुम्हाला नाही विचारता आले, तर ऑब्वियसली यू कॅन आस्क me on email akshay@gmail.com. You can note down, and on that you can ask me questions. You can follow our pages so that त्या पेजवर पण तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन मिळेल. सो आय विल कीप दिस ओपन, म्हणजे ही मी स्लाइड ओपन ठेवतो आणि नाउ आय विल कीप द सेशन ओपन फॉर क्वेश्चन्स. एनीबडी हॅज एनी काइंड ऑफ क्वेश्चन्स, काइंडली टाइप इन द चॅट. चॅटमध्ये टाइप करा किंवा रेज युअर हँड्स. तुम्ही हँड रेज केला तर आय विल अनम्यूट अँड आस्क यू टू स्पीक इन द सेशन. हॅलो, हा, साधारणपणे प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता आता. यू कॅन रेज युअर हँड्स और यू कॅन टाईप. आपण 2 मिनिटं थांबूया. कोणाला टाईप करायचं असेल तर दे विल टाईप अँड आय विल गेट द पॉपअप. सायली, यू ऑल्सो चेक इफ काही क्वेश्चन जर का याच्यामध्ये आले तर मेक शुअर तुम्ही ऑल ला टाईप कराल. मी पण चॅट मध्ये टाकून देतो. आय विल ऑल्सो पुट इन चॅट. आपल्याकडे एक क्वेश्चन तर नाहीये सर, बट राजेंद्र सरांनी छान कॉम्प्लिमेंट दिली आहे की त्यांना आपलं प्रेझेंटेशन खूप आवडलंय. सो त्यासाठी त्यांनी छान आपल्याला कॉम्प्लिमेंट दिली आहे. येस, देर इज वन पर्सन हु हॅज रेन्ड आय थिंक विराज म्हणून आहे. येस. सो विराज, यू कॅन अनम्यूट. कॅमेरा ऑन केला तर दिसू शकेल आम्हाला. हॅलो सर. हाय विराज. सर, मी आता BSc कम्प्युटर सायन्सला आहे, सेकंड इयरला, नाशिकलाच आहे, CMCS कॉलेजला. ओके. तर मग माझा विचार चालू आहे की बाहेरच्या देशात जाऊ शिकायला. तर MSc साठी ऑप्शन आहेत का? येस, इट्स अ गुड क्वेश्चन. BSc झालेले स्टुडंट्स, म्हणजे विच इज अ 3 years फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी तुझी डिग्री असेल आणि तुला साधारणपणे 7 पॉइंटर्सच्या वर मार्क्स असतील, 7 पॉइंटर्स म्हणजे ऍव्हरेज म्हणतोय मी, तर यू कॅन गो फॉर मास्टर्स प्रोग्राम इन ऑल कंट्रीज. तर मोस्टली BCS चे स्टुडंट दे ऑप्ट फॉर कंट्रीज लाईक UK, आयर्लंड,
ऑस्ट्रेलिया, दुबई अँड सिंगापूर. तुझं बजेटवर सगळं अवलंबून राहील सगळ्यात पहिले. आणि दुसरं, तुला कुठल्या फील्डमध्ये शिकायचंय, म्हणजे तुला कम्प्युटर सायन्स मध्ये पुढे जायचं असेल तर, किंवा मग डेटा सायन्स अनालिटिक्स मध्ये पुढे जायचं असेल तर, ओके, त्याप्रमाणे ते ऑप्शन चेंज होतात. बरोबर आहे विराज? हो हो पण तुला जर का डेटा सायन्स वगैरे करायचं असेल तर तू निश्चित कर, कारण त्याला जॉब्स जास्त मिळतात हल्ली. ओके. जर का ओके बजेट चांगलं असेल तुझं, म्हणजे अबाऊ 45-50 लॅक्स असेल, तर इव्हन युएस मध्ये सुद्धा बऱ्याच युनिव्हर्सिटीज हल्ली 3 इयर्स ग्रॅज्युएशनला ऍक्सेप्ट करायला लागलेल्या आहेत, स्पेशली फ्रॉम 21. ओके, तर ते ओके पण ऑप्शन मध्ये आहे. पण मोस्टली तुला आयर्लंड आणि युके कॅन बी द बेस्ट चॉईस. तू 2025च्या ऑगस्ट महिन्यामध्ये तुझं एज्युकेशन स्टार्ट करू शकतो, सप्टेंबर 2025ला. बरोबर? ओके. कारण तुझं फायनल इयर संपेल. तुला जी प्रोसेस सुरू करावी लागेल साधारणपणे या जून पासून. हो हो. नाही मग त्याहून पहिले सुद्धा तुमच्याकडे समजा मी आलो आणि आपण समजा माझं थर्ड इयर स्टार्ट होतंय तेव्हापासूनच आपण शिकणं, ट्रेनिंग घेणं वगैरे प्रोसेस चालू केली तरी चालतंय ना? हो, तेव्हाच करायला पाहिजे. दॅट इज द राईट टाइम. कारण तू आता तुझ्या 4th सेमिस्टरला आहेस. तुझी सेमिस्टर आता कम्प्लीट होईल एप्रिल मे महिन्यामध्ये. बरोबर आहे? हो. तर ती एक्झाम झाली की तुझी प्रोसेस चालू झाली पाहिजे. आमच्याकडे येणारे बहुतांश विद्यार्थी थर्ड इयरला एंट्री केलेलेच असतात, त्यामुळे तुला परफेक्ट राहील. ओके, मग मी असं समजा तुमच्याशी पर्सनली भेटायचं असेल तर डायरेक्ट ऑफिसमध्ये सुद्धा येऊ शकतो ना? हो, तुला तर नंबर मिळालेले आहेत, तू बघशील तर इथे नंबर आहेत. हो हो बरोबर. चॅट नंबर आहे, ईमेल ऍड्रेस पण लक्षात ठेव, akshay@gmail.com. नाही, स्क्रीनशॉट काढलाय. काढलायस ना? बस. आणि इथे सायली मॅडम दिसतील तुला बघ, याच्यामध्ये त्या मॅनेजर आहेत. तर तू त्यांना हो हो आता चॅटमध्ये नंबर टाकून दे की हा माझा नंबर आहे, मी त्या सेव्ह करून ठेवतील. तुझा कॉल आला तर कळेल त्यांना. ओके चालेल. ओके, तुझं नाव आणि नंबर त्यांना सायली मॅडमला टाकू दे, फक्त पर्सनलला टाकून दे त्यांना. म्हणजे जो व्हॉट्सअप नंबर आहे तो त्यांचा नंबर आहे का? नाही, तू आता इथे चॅटमध्ये टाकून ठेव, म्हणजे ओ या मीटिंगच्या चॅट बॉक्समध्ये टाक. हो हो. सर अजून एक की तुम्ही जे सांगितलं की स्कॉलरशिप्स वगैरे पण असतात, तर त्या बाबतीत तुम्हाला पण नॉलेज आहे का? म्हणजे ही स्कॉलरशिप भरली तर आपल्याला थोडे कमी स्कॉलरशिप भेटेल बा वगैरे वगैरे? हो, नक्कीच. स्कॉलरशिप्सचं प्रमाण जे आहे ते लिमिटेड जरी असलं तरी स्कॉलरशिप्स मिळतात स्टुडंटना. अमाऊंट जरी कमी असली तरी ती खूप चांगली असते, म्हणजे आपल्याला खूप चांगली वाटते ती. कारण फॉर एक्झाम्पल देतो तुला मी, मागच्या वर्षी माझ्याकडे एक स्टुडंट होता, तो एक क्वीन मॅरी नावाची युनिव्हर्सिटी आहे लंडनला, म्हणजे युके मध्ये. ते तो हा. एआय, म्हणजे तो तुझ्यासारखाच होता, बीसीएस झालेला स्टुडंट होता, फक्त त्याला एक्सपिरियन्स होता 2 वर्षाचा. तर ओके तो एआय करण्यासाठी क्वीन मॅरी युनिव्हर्सिटीला गेला लंडनला. त्याची फी ओके. आहे काहीतरी 22,000 पाऊंड, म्हणजे 22 लाख रुपये फी आहे त्याची. हा. त्याला 8,000 पाऊंडची स्कॉलरशिप मिळाली, अराउंड 25%. म्हणजे त्याची ट्युशन फी 8 लाखाने कमी झाली, म्हणजे ही पेड ओनली 14 लॅक्स. ओके ओके, ती स्कॉलरशिप मिळण्याचं कारण असं होतं की त्याचं अकॅडमिक्स खूप स्ट्रॉंग होतं. त्याचा पॉइंटर काहीतरी 8.8 वगैरे असं काहीतरी होता, आणि त्याला 2 वर्षाचा एक एक्सपिरियन्स पण होता. एक्सपिरियन्स पेक्षा सुद्धा हे, आणि त्याचा आयएलटीएसचा स्कोर 8 बँड होता, इज व्हेरी हाय. सर, समजा एक्सपिरियन्स नाही पण माझं स्कोअर चांगला आहे, मी तर 2दा कॉलेजमध्ये सेकंड आलेलो आहे, तर ते पण चालतं ना? येस, कॉलेजमधून रँकचं सर्टिफिकेट पण घ्यायचं आपण, सीएमसीएस मधून. म्हणजे ओके. रँकचं सर्टिफिकेट घे तू कॉलेजकडून, आणि ते पण लावायचं. नक्कीच स्कॉलरशिपचे चान्सेस तुला खूप जास्त राहतील. मग सर मी समजा तुमच्याशी भेटायला आलो तर आपण हा जो स्टुडंट तुम्ही म्हणताय जो तिथे गेलाय शिकायला त्याच्याशी थोडंसं कन्व्हर्सेशन करू शकतो का? हो हो, तू भेटायला ये आम्हाला. मग हा एक नाही, असे बरेच स्टुडंट आहेत आपल्याकडे. ओके ओके. ओके, तर तू कॉन्टॅक्ट करशील तसा, आणि नंबर तू सेव्ह केलेलेच आहेस, त्यामुळे काही इश्यू. हो हो चालेल. थँक्यू. ऑल द बेस्ट विराज, ऑल द बेस्ट. थँक्यू. अजून सायली मॅडम चॅट बॉक्स मध्ये बघा काही क्वेश्चन्स वगैरे बाय चान्स, म्हणजे मग आपण आता मॅडमना सांगू की ऑल गुड टू गो म्हणून. सर, क्वेश्चन्स तर नाहीये. नाही येत ना? आपण ज्यांनी आज हे सेशन अटेंड केलेलं आहे त्यांनी सगळ्यात शेवटच्या स्लाइड मध्ये जे त्यांनी कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे दिलेले होते ते नोट केले असावेत, किंवा नसतील केले तर करावेत. शेवटची स्लाइड आय थिंक अजूनही ओपन आहे, आणि आहे ना, चालू आहे ना शेवटची स्लाइड? हो, मी करतो. थांबा मॅडम, एक मिनिट. आणि मला आपल्या सगळ्या भावसार बंधू भगिनींना सांगण्यास आनंद होतो की ह्या सायली खंडेतोड मॅडम म्हणजे माझ्या भाची आहेत, आणि त्या ह्या क्षेत्रामध्ये गेली 10 वर्ष सरांच्या सोबत, सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात आहेत. त्यामुळे जर आपल्याला भविष्यामध्ये या गोष्टीची गरज पडली किंवा मार्गदर्शनाची गरज पडली तर आपण त्यांच्याकडे जाऊन मार्गदर्शन घेऊ शकता. इट्स अप टू यू.
पण तुम्हाला माहिती की परदेशी शिक्षण म्हणजे कशा संधी असतात, किती प्रांतांमध्ये संधी ओपन असतात, त्यासाठी काय काय ऑप्शन्स असतात फंडिंग मिळवण्यासाठी, किंवा आपण कसं उभे करायचे ह्याचं देखील त्यांनी गायडन्स दिला की 3 ते 4 वर्ष आधी जर आपण प्लॅनिंग केलं मुलांसाठी तर आपणही करू शकतो फंड्स उभे. या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप छान एलॅबोरेट करून सांगितलेल्या आहेत. अमित सर, आपण खूप सुंदर ओघवत्या भाषेमध्ये आणि सहज सोप्या भाषेमध्ये परदेशी शिक्षणाच्या संदर्भातली जी माहिती आहे ती छान दिली. आपल्याला आपल्यासोबत सायली खंडेतोड मॅडमनी पूर्ण वेळ सहकार्य केले. आपल्या दोघांचेही धन्यवाद. आणि आज जेवढे उपस्थित प्रेक्षकगण आहेत त्या सगळ्यांचे धन्यवाद. आम्हाला असा कार्यक्रम घेण्याकरता आमच्या स्टेट सेक्रेटरी आणि आमचे प्रेसिडेंट वायचळ सर आणि जुनागडे सर यांनी आम्हाला मंजुरी दिली आणि हा असा प्रोग्राम करा म्हणून एक संधी दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि आता हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. ओके, आमच्या संस्थेच्या तर्फे म्हणजे माझ्यातर्फे आणि आमच्या संस्थेतर्फे डॉक्टर रुचा गुजर, तुमचे धन्यवाद की तुम्ही घेतलं आणि तुम्ही आम्हाला इथे इन्व्हाइट केलं. खूप चांगला एक्सपिरियन्स होता, कारण बहुतांश प्रेझेंटेशन मी इंग्लिशमध्ये देतो, तर मराठीमध्ये खूपच आपुलकी वाटते बोलायला आणि प्रेझेंटेशन द्यायला. सो मला सुद्धा संधी मिळाली मराठीमध्ये बोलण्याची आज, तर खूप धन्यवाद फॉर दॅट. आणि पुढेही तुम्हाला काहीही लागलं समाजाच्या कुठल्याही कार्यक्रमासाठी तर तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. येस, थँक्यू व्हेरी मच. येस, थँक्यू. बाय बाय.